नमस्कार मित्रांनो, निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, कालपासून म्हणजे 23 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला शासनाच्या आदेशानुसार निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपवर फेब्रुवारी महिन्याची जी चाचणी आहे ती घ्यायची होती, परंतु त्या ॲपवर दिवसभर मित्रांनो खूप एरर येत होता। ते ॲप जे आहे ते व्यवस्थित चालत नव्हतं। तर शासनाकडून तशा सूचना वगैरे वेळोवेळी देण्यात आलेल्या होत्या, पोर्टल थोडं स्लो वगैरे आहे म्हणून, परंतु तिथे दिवसभर कुठलंही काम झालं नाही किंवा चाचणी घेता आली नाही। परंतु तर मित्रांनो, निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपचं जे तांत्रिक टीम आहे त्यांच्याकडून संपूर्ण जे एरर आहे, संपूर्ण जे ॲप आहे ते व्यवस्थित करण्यात आलेलं आहे आणि आज आपल्याला तिथे अगदी व्यवस्थितपणे चाचणी घेता येणार आहे। तर मित्रांनो, आपण त्याला लॉग आउट करून लॉग इन कसं करायचं याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲप अत्यंत महत्त्वाचं ॲप आहे आणि आपल्याला कालपासून तिथे चाचणी घ्यायची आहे। तर काल आपलं चाचणी घेता आलेली नाही कारण त्या ॲपवर एरर होती। तर मित्रांनो, आज ते ॲप व्यवस्थित सुरू झालेलं आहे आणि आपल्याला लॉग आउट करून संपूर्ण सुरुवातीपासून कसं सुरू करायचं आहे याची माहिती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, सुरुवातीपासून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। या ॲपला आपल्याला सुरुवातीपासून कसं सुरू करायचं आहे। तर बघा, काल आपलं या ॲपवर चाचणीचं काम वगैरे झालेलं नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम होता। तर बघा, निपुणच्या टीमकडून, तांत्रिक टीमकडून संपूर्ण ज्या एरर होत्या, संपूर्ण जे ॲप आहे ते व्यवस्थित करण्यात आलेलं आहे। तर बघा, सुरुवातीपासून आपल्याला ते सुरू कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत। तर बघा, यावर आपण क्लिक केल्यानंतर, या ॲपवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। खाली आपल्याला पुढेचं जे बटन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आहे, इथे काही करायचं नाही। खाली जे आपल्याला पुढेचं जे बटन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आता इथे महत्त्वाचा विषय असणार आहे मित्रांनो, आपल्याला शिक्षक म्हणून हे जर सुरू करायचं असेल तर आपल्याला शिक्षक म्हणून, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्याला चाचणी घेताना शिक्षक म्हणूनच हे सुरू करायचं आहे। तर बघा, जर आपले वर्ग जर असाइन झालेले नसतील किंवा झाले असतील परंतु दाखवत नसेल तर मुख्याध्यापक लॉग इन वरून आपल्याला ते वर्ग जे आहे ते असाइन करून घ्यायचे परत एकदा। तर बघा, शिक्षक म्हणून आपल्याला हे सुरू करायचं आहे आता। तर बघा, शिक्षक यावर मी क्लिक करून घेतो। इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हे जे चेकबॉक्स आहे याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा, मी मोबाईल क्रमांक टाकतो, चेकबॉक्सला क्लिक करतो। त्यानंतर हे जे OTP पाठवा हे जे बटन आहे एनेबल होणार आहे निळ्या रंगामध्ये आणि त्यानंतर एक OTP येणार आहे। तर बघा, इथे मी माझा मोबाईल क्रमांक अगोदर टाकून घेतो। तर मित्रांनो बघा, OTP टाकल्याबरोबर लगेचच आपलं हे जे ॲप आहे हे सुरू झालेलं आहे आणि इथे आज कुठल्याही प्रकारची एरर वगैरे नाही आहे। तर सगळ्यात अगोदर आपण नोटिफिकेशन जर बघितलं तर इथे बघा, काल बरेचसे नोटिफिकेशन आलेले होते आणि शेवटचं जे नोटिफिकेशन आहे हे काल रात्र मित्रांनो 10:17 आलेलं होतं। तर बघा, इथे लिहिलेलंच होतं, क्षमस्व आदरणीय सर्व्हरवरील काही बाह्य अपरिहार्य कारणामुळे आज काही काळ ॲप चालू होते किंवा लोड होत नव्हते। हा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या तंत्रज्ञानाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। सर्वांना नम्र विनंती आहे की ॲप व्यवस्थित सुरू असताना त्याचा वापर करावा। आपल्या अडचणी आम्हाला लगेच समजून येतात व त्यावर आम्ही कार्यरत असतो व तशी सूचनाही दिली जाते, त्यानुसार आपले नियोजन करावे। आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद। तर मित्रांनो, काल दिवसभर या ॲपवर आपल्याला कुठलेही काम करता आले नाही किंवा आपल्याला चाचणी वगैरे घेता आली नाही, परंतु आज तिथे सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू आहे आणि आपली जी चाचणी आहे ती अगदी व्यवस्थितपणे होणार आहे। तर बघा, ही जी पहिली टॅब आहे अध्ययन चाचणी घेऊया, यावर जर आपण क्लिक केलं तर इथे आपली शाळा दिसणार आहे आपल्याला, किंवा काल शाळा सिलेक्ट होत नव्हती परंतु लगेचच तिथे मित्रांनो आपली शाळा दिसणार आहे। इथे दिनांक निवडा, यावर जर आपण क्लिक केलं तर आपली हे जे 23 फेब्रुवारी 2026 हे जे दिनांक आहे ते तिथे येणार आहे, ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे। सिलेक्ट केल्याबरोबर आपले जे वर्ग असणार आहे, जे आपल्याला असाइन झालेले आहे ते वर्ग आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे। आता इथून पुढे आपल्याला चाचणी कशा पद्धतीने घ्यायची आहे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहे। आजच्या चाचणीचा लाईव्ह व्हिडिओ सुद्धा मित्रांनो आज सायंकाळी येणार आहे, तो सुद्धा अवश्य बघा। आपल्याला ही जी चाचणी आहे ही 23 ते 28 फेब्रुवारीपर्यंत घ्यायची आहे। कालचा आपला दिवस पूर्ण वाया गेलेला आहे, परंतु आजपासून अगदी व्यवस्थितपणे आपल्याला ही चाचणी जी आहे ते घेता येणार आहे। तर मित्रांनो, या ॲपवर जी काही तांत्रिक अडचण होती, ज्या काही एरर होत्या, त्या तांत्रिक टीमकडून, निपुण ॲपच्या तांत्रिक टीमकडून त्या सॉल्व्ह करण्यात आलेल्या आहे आणि अगदी व्यवस्थितपणे आपल्याला आजपासून ही जी चाचणी आहे हे घेता येणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती निपुण महाराष्ट्र ॲपची आपण जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।